वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात श्रीदेव जयतीर उत्सवाला आजपासून सुरुवात झाली। 11 दिवस चालणाऱ्या यामध्ये उत्सवात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते। लासलगाव येथील शनी मंदिरात शनेश्वर जयंतीनिमित्त भाविकांनी गर्दी केली। शनेश्वर जयंतीनिमित्त श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीनं महाअभिषेक करण्यात आला। यावेळी गावातून संबळ ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं कावड मिरवणूक काढली। रिसोड तालुक्यातल्या केनवड परिसरात 40 शेतकऱ्यांच्या शेतातली विहीर आणि बोरवेलवरील मोटारीचे वायर चोरट्यांनी लंपासले। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। दरम्यान चोरट्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। येवल्यातील शनी मंदिरात शनेश्वर जयंतीनिमित्त भाविकांनी गर्दी केली। यंदा शनी जयंती आणि शनी अमावस्या हा दुर्मिळ योग तब्बल 23 वर्षांनंतर आल्यानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। येवल्याच्या पारे गावातील स्वयंभू शनी महाराज मंदिराचा 5वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या निमित्तानं कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं। या कीर्तन सप्ताहाची सुरुवात शनी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य मिरवणुकीने करण्यात आली। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 7.5 लाखांचा सोन्याचा ब्रोच अर्पण करण्यात आला। भुवनेश्वरमधील साईभक्त संयुक्ता स्वाईन यांनी साईबाबांच्या चरणी सोन्याचा ब्रोच अर्पण केलेला आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं भाविकांना मंदिराकडे आणण्यासाठी ई रिक्षा ठेवल्यात। सदर रिक्षा चालवणारा कर्मचारी यानं ई रिक्षामध्ये बसलेल्या भाविकांकडून पैसे घेतल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे त्याची सेवा रद्द केली आहे। छत्रपती संभाजीनगरात शैक्षणिक वर्ष 2026-27 ची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काची स्पष्ट माहिती मिळावी यासाठी उच्च शिक्षण विभागानं पावलं उचलली आहेत। प्रत्येक महाविद्यालयानं कॉलेजच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर प्रवेश शुल्काची माहिती लावणं अनिवार्य आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनाची टंचाई, भाववाढ आणि ईव्ही वापरायचं आवाहन यामुळे ईव्ही गाड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे। शहरात ज्या शोरूममधून 1 गाडी दिवसाला जायची तिथं आता 5 गाड्या जात आहेत। बुकिंग वाढली असून आता गाड्यांसाठी वेटिंग देखील वाढली आहे। नागपूर, अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेचा अलर्ट देण्यात आला। 16 ते 18 मे पर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जारी केला आहे। विदर्भातील तीव्र उन्हाचा अनेकांच्या त्वचेवर परिणाम होतोय। उन्हाळ्यामध्ये त्वचा रोगांच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर उष्णतेपासून त्वचेच्या बचावासाठी कोणती काळजी घ्यावी आणि काय उपाययोजना कराव्यात याबाबत जाणून राज्यात पुढचे 4 दिवस काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला। कोकणासह गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमान कमी झालेलं आहे। त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। येत्या 4 दिवसात काही जिल्ह्यात कमी तापमान असेल। राज्य शासनानं संभाजीनगर शहराचा विकास आराखडा ईपीसह मंजूर केला। यामध्ये 22 रस्ते लहान केल्याचं निदर्शनास आलं। त्यापूर्वीच महापालिका प्रशासकांनी विकास आराखड्यातील 22 रस्ते मोठे ठेवण्याचा ठराव घेऊन शासनाला पाठवला होता। मात्र शासनानं महापालिकेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करत रस्ते लहानच ठेवल्याची बाब समोर आली आहे। देशात बेरोजगारी चिंतेचा विषय बनत चालला आहे। देशामधील बेरोजगारीच्या दरानं गेल्या 6 महिन्यातील सर्वोच्च पातळी गाठली। एप्रिल 2026 मध्ये बेरोजगारीचा दर 5.2% नोंदवला गेला अशी माहिती नियतकालिक श्रम बाल सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालात पटलावर आली आहे। चंद्रपूर शहर मनपा हद्दीमध्ये जनगणना कामात हयगय करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। भद्रावती इथं BLO देखील कारवाईच्या कक्षेत आहे। त्यामुळे जनगणनेच्या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। हिंगोलीच्या लाचखोर ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे। ग्रामसेवकाला घरकुलाच्या पाणी अहवालावर स्वाक्षरीसाठी 2,500ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागानं पकडल्याच्या नंतर ग्रामसेवकाला निलंबित केलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश दिले। पुण्यातील दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली। दिवे घाटामध्ये बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज काढणारे आणि कोयते नाचवणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे। यावेळी तिघांना फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये परवाना औषधाचा असताना कंटेनरमधनं तब्बल 40 लाखांचा दारूसाठा वाहतूक करत असल्याचं समोर आलं. मजले गावाजवळ कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कारवाई करत हा कंटेनर पकडला. या कारवाईत 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.